प्रतीक्षा काय करायला लागल्या? आज सुट्टी आहे मला. आता सुट्टीचा मी रव्याचे डोसे. रव्याचे? हो, रव्याचे. ते कधी घातला होता भिजत? सकाळी उठल्यावरती घातला. असं काय घातल्यावर होतंय ते रव्याचं? हो, जरा घालायचं आणि दही घालायचं आणि भिजत ठेवायचं 10-15 मिनिटं. 10-15 मिनिटं भिजत ठेवले की झाले डोसे. वाटायचं नाही, काय नाही, तसंच. तसंच. आणि डोशाभर खायला काय? डोशाभर खायला बटाट्याची भाजी केली. बटाट्याची भाजी आणि चटणी. ही बटाट्याची भाजी केली. आणि ती उलटते ती का गमची टाकते ती मग? उलटते. उलटते ते. हो, छान उलटते. बाबू तुला काय आवडतंय? डोसा वे. अगं बाई गं, बाबू कसा बघतोय बघा आमचा. उलटला. हो, हा काय उलटला. नाहीतर उलटत नाही ते का चिकाटते ते. हे उलटते डोसे, अजिबात बिघडत नाही. नाही का? आणि किती छान दिसतोय बघ किती डोसा. आणि करायला पण सोपं. आणि काय लवकर आवरायला लागल्यास काय? होय, आज जरा पाडव्याची खरेदी करायला जायचंय. सुट्टीचा दिवस आजचा. होय, बाळाला कपडे आणायचे. त्यात समूचा आता बड्डे आलाय जवळ. समर्थ बड्डे आलाय? किती तारखेला बड्डे आहे तुझा? मार्च कितीला? 19 मार्चला वे. बघा आमचा समूह कसा सांगतोय बड्डेची तारीख. दोन्ही साईडने म्हणके पण हा, असं छान भाजी. असं छान भाजून घ्यायचा दोन्ही साईडनं. किती छान भाजलाय बघा. छान. गरम गरमच खायचं, कारण की हे डोसे गरम गरमच छान दिसतात. रेसिपी तेवढीच का? गरा आणि दही घालायचा? हो, गरा, दही आणि आपल्याला गरजेनुसार पाणी. जर जास्त घट्ट होत असेल तर आपण पाणी ह्याच्यात टाकू शकतो. किती सुंदर. आणि मीठ. आणि मीठ. मस्तच. हे डोसे गरम गरम खाऊन घ्या. ही अशी छान बटाट्याची भाजी आणि डोसा तयार आहे. समूला 1 ताट आणि समूच्या आईला 1 ताट, दोघांनी 2 ताटं. आता तयार झाल्यावर खायचा. तर या डोसा खायला. आमच्या बाळासाठी एक मिकी माऊस केलाय. त्याला मिकी माऊसचा डोसा लागतो. डोशात आकार केले तरच तो खातो. त्याचा मिकी माऊस हा फेवरेट आहे कार्टून. त्याचा मिकी माऊसचा त्याला डोसा. म्हणजे बाळांची पण पसंती बघा. खाण्यात सुद्धा पसंती लागते बाळाला. तर बघा कसं डोसं झाले ते आमचं. आणि आता हे ताट तयारच आहे. आता मस्तपैकी नाश्ता करायचा. तर या सर्वांनी नाश्ता करायला, डोश्याचा नाश्ता करायला. तर बघा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.